हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 2023 वर्षातला हा शेवटचा दिवस आणि हा दिवस आपल्याला कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे, ह्या दिवसाला आपण काय नेमकं केलं पाहिजे. थँक्स अँड सॉरी. ह्या दिवसाला मी हेडिंग देतो, थँक्स अँड सॉरी डे. ज्याने ज्याने तुम्हाला मदत केली आहे, ज्याने ज्याने तुमच्या संकटात तुम्हाला सहाय्य केलं आहे, ज्याने ज्याने तुमचं सांत्वन केलं आहे, तुमच्या मदतीला ते धावून आलेले आहेत, त्यांना थँक्स म्हणा. आणि ज्याने ज्याने तुम्हाला दुखावलेलं आहे, ज्याने ज्याने तुमचा अपमान, निंदा, छळ केलेला आहे, त्यांना क्षमा करून टाका. किंवा ज्यांचा तुम्ही अपराध केलेला आहे त्यांना सॉरी म्हणा. ज्यांनी तुमचा अपराध केलेला आहे त्यांना क्षमा करून टाका, माफ करून टाका. आणि आजच्या दिवसाला आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. थँक्स म्हणणं गरजेचं आहे आणि सॉरी म्हणणं गरजेचं आहे. आणि प्रियांनो, जेव्हा कुठल्याही गोष्टीचा एक शेवटची वेळ येतो तेव्हा आपण सर्व दिवसभराचा किंवा वर्षभराचा आपण लेखाजोखा तपासतो, म्हणजे जमा खर्च तपासतो. किती जमा झाले आणि किती खर्च झाले. मंथ एंडला सर्वजण ते करतात, तसंच इयर एंडला देखील ते करतात. आणि मला तुम्हाला सांगू द्या, एक वचन देवाने मला दिलेलं आहे. रोमकरासपत्र 8 अध्याय आणि 28 वचन. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविल्यास सर्व काही त्याच्या कल्याणार्थ सहकारी असे होते. रोम 8 अध्याय आणि 28 वचन. आणि मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही या वचनानुसार देवावर प्रीती करणारे आहात. तुम्ही या वचनानुसार देवाच्या संकल्पानुसार तुम्ही बोलावलेले, निवडलेले असे आहात. तुम्ही देवावर प्रीती करणारे आहात, देवाची वचन आज्ञा पाळणारे आहात. आणि हे वचन तुम्हाला लागू आहे की सर्व गोष्टी मिळून तुम्हाला कल्याणकारक होणार. ठीक आहे. एक हिंदीमध्ये म्हण आहे, अंत अच्छा तो सब अच्छा. आणि प्रियांनो, जरी या वर्षभरात तुम्हाला फार दुःखातून, संकटातून, आजारातून जावं लागलं असेल, पण ह्या शेवटच्या दिवशी मला तुम्हाला सांगू द्या, अंत अच्छा तो सब अच्छा. आणि जर तुम्ही देवावर प्रीती करणारे आहात, देवाच्या संकल्पाप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे आहात, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारे आहात, देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करणारे आहात, मनुष्याला खुश न करता तुम्ही देवाला खुश करत आहात, तर आजचं वचन तुमच्यासाठी आहे की तुम्हाला सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतील आणि तुमचा शेवट समृद्धीचा होईल. योग 42 अध्याय आणि शेवटचं एक दोन वचन आपण थांबूया. योबाचे पुस्तक 42 अध्याय आणि त्यातील 10 मी पुढे वाचतो. योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी योबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. आणि डायरेक्ट मग आता 12 वचन वाचतो. परमेश्वराने योबाचे उतार वय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले. 14,000 मेंढरे, 6,000 उंट, बैलाच्या 1,000 जोड्या आणि 1,000 गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. त्याला आणखी 7 पुत्र व 3 कन्या झाला. आणि 16 वचन वाचतो. त्यानंतर योब 140 वर्ष जगला आणि त्याने 4 पिढ्यापर्यंत आपले पुत्र पौत्र पाहिले. नंतर योब वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन मरण पावला. आणि ही योबाचा अंतिम काळाविषयीची ही वचनं आहेत, 10 ते 16 वचनं योग 42 अध्यायामधली. पण योबाचा जर इतिहास पाहिला, त्याच्या आधीचा पहिला अध्याय आणि दुसरा अध्यायामध्ये, तर त्याचं सर्वस्व एका दिवसात गमावलं होतं. त्याचं सर्व कुटुंब, सर्व संपत्ती, आणि खूप कष्टातून त्याला जावं लागलं होतं. कदाचित ह्या वर्षात तुम्ही अनेक तुमच्या प्रियजनांना गमावलेलं असेल, अनेक तुमचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं असेल, माहीत नाही आपल्याला. हे देवाचं वचन कोणासाठी आहे, पण ज्याच्यासाठी आहे त्याला ते लागू पडणार. पण माझं आजच्या दिवसाला मला तुम्हाला काय सांगायचं, अंत भला तो सब भला. आणि शेवट मात्र तुमचा चांगला होणार. जरी वर्षभर तुम्ही कष्टातून गेलेले असणार, वर्षभरात तुमचे भविष्य
तुम्हाला हानी सोसावी लागली, निंदा अपमान छळ सहन करावं लागलं, आजारातून तुम्हाला जावं लागलं, तुमच्या प्रियजनांना तुम्हाला गमवावं लागलं. या वर्षभरात अनेक जणांनी अनेक आपल्या प्रियजनांना गमावलेलं आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, अंत अच्छा तो सब अच्छा. आणि जे देवावर प्रीती करतात, जे देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत, त्याच्या वचनाप्रमाणे इच्छेप्रमाणे जीवन जगणारेले आहेत, त्यांना शेवटी सर्व गोष्टी चांगल्याच होणार. आणि हेच आजच्या दिवसासाठी आणि येणाऱ्या वर्षासाठी तुम्हाला आशीर्वादाचं वचन आहे. परमेश्वर येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि आशीर्वादाचं जाऊ द्या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी प्रार्थना करतो. आमेन.